मी कोणती गोष्ट करायची म्हटलं तर आमच्या साहेबाची लोडगोड बघा अशी चालू असते. काही कुठली गोष्ट एकाच दमामध्ये करू देतच नाही. काय आहे ती पुढं सांगतेस तू. संध्याकाळचा वेळ होता त्याच्यासाठी पटापट चहा बनवून घेतला आणि चहा पिऊन घेतला. कारण चहा पिल्याशिवाय तर काही सुचतच नसतं. म्हणून मस्त इथे चहा पिऊन घेतला आणि मग बाजरी साफ करायची होती आज. त्याच्यामुळे बसली होते मी. पण हा काय करू देतो का? कसंबसं त्याला बाजूला केलं आणि बाजरी साफ करायला घेतली. जास्त काही घाण नसते मध्ये, पण असतात एखादी खडे म्हणून चेक करावे लागतात. त्याच्यासाठी इथं चेक करत होती. पटापट असं बाजरी साफ करून घेतली मी माझी. बाजरी साफ करून झाल्याच्या नंतर मला ती दळायला सुद्धा टाकायची होती आणि पर्सनली सांगायला गेलं तर मला बाजरीची भाकरी खूप म्हणजे खूपच आवडते आणि हिवाळ्यामध्ये तर बाजरीची भाकरीचे खूप खूप सारे फायदे आहेत. आपण याच्या भाकरी किंवा याची पेज पण बनवून पिऊ शकतो आपण हिवाळ्यामध्ये आणि लहान मुलांना सुद्धा याची पेज देऊ शकतो. खूप खूप म्हणजे खूप चांगलं असते याचे आणि आपल्या शरीराला ना थंडीपासून संरक्षण करते व अंगात गरमपणा सुद्धा टिकवते. आणि याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असल्यामुळे तुमच्या हाडं, दात मजबूत होतात. तुमचं पाचन सुद्धा सुधारतं याच्यामुळे. कारण फायबर जास्त आहे. फायबर जास्त असल्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस कमी होतो. दिवसभर काम करण्यासाठी ताकद मिळते. अशक्तपणा कमी होतो. आयर्न असल्यामुळे रक्तवाढीस सुद्धा मदत होते. मला तरी पर्सनली बाजरीची भाकरी ही खूप आवडते. चिकन सोबत किंवा मटन सोबत ही भाकरी खूप अतिशय टेस्टी लागते. गरम-गरम खावा तुम्ही, शिळीही खाऊ शकता. दोन्हीही छान लागतात. मी दोन्हीही खाते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला बाजरीची भाकरी आवडते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.